नमस्कार मंडळी, अलकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला फ्लावर, बटाटा आणि वाटाणा मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर भाजी बनवण्यासाठी हे मी मटार घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। फ्लावर घेतलेला आहे आणि बटाटे घेतलेले आहेत। तर आपल्याला ही भाजी वाफेवर बनवायची आहे, म्हणून मी फ्लावर असं बारीक चिरलेलं आहे। बटाट्याची साल काढून बटाटे पण मी बारीकच चिरून घेणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी बटाटे पण बारीक चिरलेले आहे, कारण या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, फक्त वाफेवरती ही भाजी शिजवायची आहे। तर आपण सगळ्यात आधी या सगळ्या भाज्या धुवून घेऊया स्वच्छ 2 पाण्याने। फ्लावर पण घालते त्याच्यामध्ये आणि भाजी सगळी धुवून घेऊया। आता इकडे फोडणीसाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं लसूण कुटून घेतलेलं आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता। तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर तेलाचा वापर मी कमी करणार आहे, कारण या भाजीमध्ये जास्त तेल खपत नाही, नाहीतर मग भाजी एका साईडला आणि तेल एका साईडला। जर समजा तुम्ही टिफिनला जरी भाजी देणार असाल तर सगळी डब्यातून गळते। तर तेल गरम झालं की मोहरी घालायची, जिरं घालायचं। जिरं मोहरी तडतडली चांगली की कढीपत्ता घालायचा, आलं लसूण कुटून घेतलेलं आहे तेही घालायचं आणि हिरव्या मिरच्या घालायच्या। हिरव्या मिरच्यानी आलं लसूण आपण ठेचून घेतलेलं ना, कुटून घेतलेलं, ते परतून घ्यायचं व्यवस्थित, याने भाजीला खूप छान खमंगपणा येतो। तर मस्त असं परतून झालेलं आहे। आता आपण कांदा घालूया याच्यामध्ये बारीक चिरलेला। कांदाही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत। हे बघा, कांदा आपला परतून झाला आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि फक्त ही वाफेवरती आपल्याला भाजी शिजवायची आहे, याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। आणि नक्की तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा ही भाजी। आता चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये। तर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो जास्त मी मऊ नाही करून घेणार आहे, थोडेसे असे कच्चेच ठेवणार आहे। नंतर भाजी टाकल्याच्यानंतर हे टोमॅटोचं पण पाणी सुटतं। आता हळद घालते। बाकीचे कुठलेही मसाल्याचा वापर मी केलेला नाही आहे, फक्त हळद घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता मिक्स झाल्याच्यानंतर आपण या स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत। आता हे सगळं एकजीव करून घेऊया, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स करून झालेलं आहे आपलं। आता आपण झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं भाजी आपण वाफेवरती शिजवून घेऊया। मध्ये मध्ये चेक करायची, कारण पाण्याचा वापर अजिबात केलेला आहे ना, त्याच्यामुळे भाजी करपू शकते, खाली लागू शकते। तर बघू शकता टोमॅटोचं आणि भाजीचं पाणी कसं सुटलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये आपली भाजी शिजणार आहे। तर पुन्हा झाकण ठेवून आपण भाजी अजून 2 ते 3 मिनटं ठेवून देऊया। तर झाकण उघडून बघते, तर भाजीतलं पाणी सगळं आटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण भाजी शिजले का बघूया। तर फ्लावर मस्त शिजलेला आहे, बघू शकता। फ्लावर पण शिजलेला आहे। बटाटा बघूया, बटाटा शिजला आहे का। बटाटा पण छान शिजलेला आहे, मस्त शिजलेला आहे, बघू शकता। आता मटार पण शिजलं आहे का ते दाखवते तुम्हाला। तर मस्त असं मटार पण मऊ झालेलं आहे, बघू शकता। तर मस्त आपली फ्लावर, मटार आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घालून ही भाजी आपण मिक्स करून घेऊया। तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा, टिफिनसाठी तर खूपच भारी आहे ही भाजी। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हाईप पण करा। सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।